खंडोबाची पहिली बायको माळ सवाण्याची पहिली बायको खंडोबाची माळ सवाण्याची पहिली बायको खंडोबाची माळ सवाण्याची दुसरी बायको खंडोबाची माळ धनगराची दुसरी बायको खंडोबाची माळ धनगराची दुसरी बायको खंडोबाची माळ धनगराची मनातली शंका तुम्ही दूर करा मनातली शंका दूर करा खंडोबाची बायको माळसा वाण्याची दुसरी बायको म्हणले बाराई धनगराची पण ती खरी इंद्रदेवाची सांभाळ केला त्या धनगराने पोटी मुलबाळ नव्हता त्याला सापडली म्हणून त्याच्या नावावर लागली ती झाली धनगराची मग तिसरी बायको खंडोबाची तिसरी बायको खंडोबाची फुलाई मायाची 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 चौथी बायको खंडोबाची रमाई शिप्याची खंडोबाची रमाई शिप्याची चौथी बायको खंडोबाची रमाई शिप्याची चौथी बायको खंडोबाची रमाई शिप्याची मनातली शंका दूर करा गडजेजुरीच्या देवाची माता गडजेजुरीच्या देवाची अरे पालीच्या देवाची माता गडजेजुरीच्या देवाची माता गडजेजुरीच्या देवाची माता आरविकाची वाटरा तिसरी बायको खंडोबाची फुलाई मारायची चौथी बायको रमाई शिंपेची पाचवी बायको खंडोबाची चंदा भगवानाची पाचवी बायको खंडोबाची चंदा भगवानाची पाचवी बायको खंडोबाची चंदा भगवानाची मनातली शंका दूर करा मनातली शंका तुम्ही दूर करा जेजुरीच्या देवाची वाट करा जेजुरीच्या देवाची वाट करा पालीच्या देवाची वाट करा जेजुरीच्या देवाची वाट करा जेजुरीच्या देवाची वाट करा पालीच्या देवाची वाट करा जेजुरीच्या देवाची वाट करा पालीच्या देवाची वाट करा मग पाच बायका झाल्या खंडोबाच्या ऐकलं का नाही सांगा आता मग आरती बायको तुम्ही ऐकली का तुम्ही ऐकलं मग आरती बायको कुठे देवाची पुढे गेल्यावर सांगतो तुम्हाला मग बघा कराबाईला वचन दिलं कोणत्या देवानी देव दिले म्हणले महाराज वचन दिल्यासारखी आता वचन राहिलं का आता वचन नाही राहिलं बाबा आता कलियुग आहे मग देव कराबाईला वचन दिले देवानी वचन दिलं कराबाईला वचन दिल्यासारखी खरा नदीचा पूर कमी झाला देव निघाले चंदनपूरला महाराज आणि करावरले देव आले पुढं मग देव आले भुलेश्वराला अरे भुलेश्वराला अरे खंडेराय आले भुलेश्वराला 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 शिवरता करी बघरे मासाबाई रे माझ्या हरी रामा दवे रामा शिवरता करी बघाना मासाबाई रे माझ्या हरी रामा दवे रामा मासाबाईला कळलं देव चालले चंदनपुराला देव गेल्याशिवाय राहणार नाही मासाबाईने धावा कोणाचा केला
माळसाबाईने धावा केला भुलेश्वराचा, अरे भुलेश्वराचा. माळसाबाईने धावा केला भुलेश्वराचा, भुलेश्वराचा श्वराचा. अशी भुलरिया पाडरियावा जाऊ नका देऊ चंदनपुराला रे माझ्या हरिनामा जावेला. अशी देवाला भूलपाड. देव चंदनपूरला जाता नाही आलं पाहिजे. महासभाईनं त्या भुलेश्वराला सांगितलं की ऐकलं त्या भुलेश्वरानं देवाला भुरळ पैडी भूल पैडी देवाला महाराज. देव त्या डोंगराला की घालायचा आणि तिथं जागेवरती यायचा. देवाला काही सुसाना. भुलेश्वर म्हणतात देवा झालं काय, मला काही सुचत नाही, चंदनपूरचा रस्ता दिसत नाही. भुलेश्वर म्हणले तुला गुरु करावं लागेल आणि तुला जागरण घालावं लागेल. मग बघा खंडोबाचा गुरु कोण आहे? भुलेश्वर गुरु आहे खंडोबाचा. ध्यानात धरा. दुसरे वाद आले तर त्याला विचारा काहीतरी थोडंफार नाही का. भुलेश्वर गुरु खंडोबाचा तुला जागरण करावं लागेल. भुलेश्वराने सांगितलं. माळसाबाईला कळलं देव जागरण करायला लागला. माळसाबाईनं काय केलं? देवाचं जागरण घालण्याचंच काम चाललंय. माळसाबाईनं ईदवाबाया बोलावल्या 4. ईदवाबाया जर आड्या जर गेल्या देवाला जर अपशकुन झाला देव माग येईल ग. म्हणून माळसाबाईने ईदवाबाया बोलावल्या 4. ईदवाबाया बोलावल्या. एकीच्या डोक्यात ही लाकडाची मोळी, एकीच्या डोक्यात ही गवत.